श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींचं नाव घेऊन मी करते माझ्या व्हिडिओला सुरुवात. तर बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपल्याला काय माहिती आहे किंवा गुरुचरित्र ग्रंथ कशासाठी लिहिला गेलेला आहे आपण मी तुम्हाला वाचून दाखवलं साक्षात गुरुचरित्र या ग्रंथामधून. तर आता गुरुचरित्राचे आपल्यापैकी बऱ्याच जणांचं इच्छा असते मनातून, जसं जसं आपण दत्तगुरूंबद्दल ऐकतो, दत्तगुरूंची सेवा करू लागतो, त्यांना थोडं थोडं समजू लागतो, तर आपल्याला आतून इच्छा निर्माण होते की अरे मला पण पारायण करायचं, माझ्याकडनं पण झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याकडे माहिती नसते. गरजेचं नाही की प्रत्येक जणांकडे सगळी माहिती असेल. हो ठीक आहे, आजकाल सगळीकडे माहिती उपलब्ध आहे, पण बघा सगळ्यांचं सारखं नसतं. कोणाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे, नाही आहे. तर अशा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, भाऊ बहिणींसाठी आपण चालू केलं आहे गुरुचरित्र ग्रंथातूनच मी थेट तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ग्रंथामध्ये काय आहे. तर आता त्याच्या पुढच्या म्हणजे पान नंबर 5 गुरुचरित्र ग्रंथातील जे 5 नंबर पान आहे त्यावरती आपल्याला ही माहिती दिलेली आहे की गुरुचरित्रचे पारायण आपण कसे करायचे. जो साधारणतः आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये येणारा प्रश्न की ऐकून असतो, आपण ऐकून आहे की पारायण करणं खूप कठीण आहे, त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे नियम पाळायला लागतात. आणि जेव्हा आपण असं ऐकतो तेव्हा आपल्या मनात आणखीन भीती निर्माण होते आणि आणखीन प्रश्न निर्माण होतात. मग असं झालं तर, मग तसं झालं तर, मग हे चुकलं तर, मग ते चुकलं तर, असं सगळं असतं. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेलं आहे. चला, गुरुचरित्राचे पारायण कसे करावे. पहिलं, अंतःकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सगळी फळे मिळतात. सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपलं अंतःकरण पवित्र निर्मळ असावं. म्हणजे शरीर आपण दररोजच आपण पवित्र करत असतो, आपण दररोजच निर्मळ होत असतो, परंतु आपलं जे मन आहे त्याला पवित्र ते पवित्र असावं. म्हणजे कसं, कोणाबद्दल राग ठेवू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. बघा आजच्या जमान्यामध्ये आपल्याला वाटो या ना वाटो थोडंसं जेलसपणा आपल्याला येतोच. एखाद्याचं चांगलं झालं तर अरे त्याचं झालं, माझं का नाही झालं अजून, अरे तिचं कसं काय झालं, मग ती तर काहीच मेहनत करत, मग तिचं हे आपल्या अंतःकरणात चालू असतं, आपण कितीही चांगले असलं तरी पण. तर मेन मुद्दा तोच आहे की आपलं अंतःकरण पवित्र असावं. आणि पवित्र अंतःकरणाने तुम्ही गुरुचरित्राची वाचनाची किंवा पारायणाची सेवा कधीही चालू करू शकता. आणि पारायण म्हणून जरी नाही केलं, तुम्ही साधारण जरी वाचलं तरीही तुम्हाला पारायणाचंच फळ मिळतं. पण एक शर्त आहे की तुमचं अंतःकरण पवित्र असावं, पवित्र मनाने सुरुवात केलेली असावी. दुसरा पॉईंट, ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. ज्यांना बघा 7 दिवसाचं पारायण म्हणजे कसं की 7 दिवसामध्ये पूर्ण ग्रंथ वाचून घ्यायचा आहे, म्हणजे तेव्हा त्यांचं एक पारायण होऊन 7 दिवसामध्ये एक पारायण असं मानलं जातं. तर अशा लोकांनी 7 दिवसात एक पारायण त्यांचं जर करायचं असेल त्यांनी एक चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. सगळ्यात भारी, सगळ्यात सुंदर दिवस आपला गुरुवार. बाकी ज्यांना जसं सोयीस्कर असेल त्यांनी दिवस निवडून घेऊ शकता, पण गुरुवार म्हटलं तर खूपच मोठा दिवस आहे आपल्यासाठी. गुरुवारपासून सुरुवात करायची, या गुरुवारपासून सुरुवात करायची, पुढच्या गुरुवारपर्यंत आपलं एक पारायण झालेलं असणार आहे. बाकी ज्याला जसं सोयीस्कर पडेल त्यांनी तो दिवस आपण निवडू शकतो. शक्यतो बघा तसं त्यांनी पण दिलेलं आहे की शक्यतो जर शुक्रवारी पारायण चालू केलं तुम्ही, म्हणजे पुढच्या गुरुवारी, जसं की आजचा हा गुरुवार आहे समजा आणि उद्या शुक्रवार आहे, तर तुम्ही उद्याच्या शुक्रवारपासून जर तुम्ही चालू केलं तर पुढचा गुरुवार हा तुमचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल. तोपर्यंत तुमचं जो ग्रंथ आहे तो तुमचा वाचण्याचा शेवटचा दिवस असेल. तर शक्यतो शुक्रवारपासून चालू करू शकता. बघा, जर विशेष सेवा म्हणून जर आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल, जसं की आपण दत्त जयंतीला घेतो, पुन्हा आणखी आपलं स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे तेव्हा घेतो पारायणाची सेवा. तर जर का अशा वेळी जर तुम्हाला सेवा घ्यायची असेल पारायणाची, तर श्री दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस, दत्त जयंती येण्याच्या 6 दिवस अगोदर आपण पारायणाला सुरुवात करू शकतो. म्हणजे
6 दिवस पारायण सुरुवात करावी, म्हणजे श्री दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाच्या समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्यादी क्रमे प्रथम करावीत. म्हणजे आपले जे सकाळचे जे काही कार्य असतात, आपण आंघोळ वगैरे करणं, सगळे आपले घर स्वच्छ वगैरे करणे सगळं करून घ्यावे. हे अनुष्ठान ज्याच्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून पाणी सोडणे, याला संकल्प करण्याचं म्हणतात. आपण ज्या विशेष कामासाठी ही सेवा घेतोय ती सेवा सांगून, दत्तगुरूंना ती सेवा सांगून की बाबा मला माझं हे कार्य आहे, यासाठी मी पारायणाची सेवा घेत आहे, हे माझं कार्य पूर्ण होऊ द्या असं बोलून आपण अनुष्ठान करायचं असतं. ते पाणी आपल्याला तामणात सोडायचं असतं, म्हणजे आपण संकल्प घेतोय. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. हे तर आपल्या देवघरामध्ये ठेवलेलंच असतं. आपल्याला त्यांची साधारण पूजा करायची. गणपती बाप्पाची मूर्ती असते, घंटा असते, शंख असते, सर्वसाधारण आपली जी पूजा असते ती करून घ्यायची. पुस्तक रूपे श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणांची पूजा करावी. बघा, पुस्तक म्हणजे गुरुचरित्र. गुरुचरित्र या ग्रंथाचं पूजन करून घ्यायचं. बघा, आता प्रत्येक वेळी शक्य नाही आहे की ब्राह्मण अवेलेबल असले तर चांगली गोष्ट, नसलं तरी काहीही हरकत नाही. दत्तगुरू सर्वस्व आहेत, त्यांच्यासमोर आपण बसलो, त्यांना सगळं माहिती आहे. ज्या वस्तू आहेत त्या अवेलेबल का असतील तर चांगली, नसतील तर माफी मागायची आणि सेवा करून घ्यायची. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र सप्ताहात कोणते नियम पाळायला हवेत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.